अल्पवयीन पीडितेवर ऑगस्ट 2019ला दर्यापूर रस्त्यावरील आरोपीने जबरदस्ती लैंगिक शोषण केले होते। या घटनेत वलगाव पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेऊन 4 चाकी वाहन मोबाईल जप्त केले आहे। शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये फोटो काढून तिला सतत ब्लॅकमेल करून आरोपी 24 वर्षीय रोशन रमेश गवई याने दर्यापूर रस्त्यावरील शेतात नेऊन तिच्याशी बळजबरी केली होती। आरोपी रोशनने अल्पवयीन पीडितेचा कपडे बदलवित असतानाचे मोबाईलने फोटो काढले होते। पीडिता शाळेतून घरी परत येत असताना तिला अडवून मित्राने मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे सांगून तिला भेटायला जायचं आहे असे खोटे सांगून तिला 4 चाकी वाहनात बसवून दर्यापूर रस्त्याने निघाला। तेवढ्यात रस्त्यावर गाडी थांबून शेतात तिच्याशी जबरदस्ती केली। त्यापाठोपाठ आरोपी सूरज प्रकाश विल्लेकर याने सुद्धा पीडितेला अडवून तुझे रोशनने काढलेले फोटो माझ्याजवळ आहे असे सांगून तिला शारीरिक संबंध करण्याची मागणी केली होती। मात्र त्याला पीडितेने काहीच प्रतिसाद दिला नाही। काही दिवसानंतर गावातीलच राहणारा आरोपी गणेश ठाकूर याने पीडितेच्या घरी येऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। यावर शेवटी पीडितेने वलगाव पोलीस स्टेशन गाठून तिघांविरुद्ध तक्रार दिली। यामध्ये वलगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम 376 पोस्को अन्वये गुन्हा दाखल करून तिघांनाही ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात वलगाव पोलिसांनी आरोपी जवळील 4 चाकी वाहन आणि मोबाईल जप्त केला आहे। तसेच पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।